आयुष्यात अक्षरांची जादू आणणाऱ्या सर्व गुरुजनांना सादर केलेलं, अक्षरदालन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आणि माननीय सदानंद कदम सर यांच्या दिव्य दृष्टी आणि प्रगल्भ लेखणीतून अवतरलेलं लामण दिवे. मनापासून भावलेलं हे पुस्तक वाचताना मला भेटली गर्दीमागं न धावता स्वतःचं वेगळेपण जपणारी, स्वतःचं काम परमनिष्ठेनं करणारी, स्वतःची दिशा शोधतानाच इतरांनाही आपल्या कार्यकर्तृत्वातून दिशा दाखवणारी अशी गुणी माणसं, ज्यांना अनुभवताना स्वतःतलं स्वत्व सापडावं आणि जगण्याचा खरा अर्थ काय हे प्रत्येकाला उमगावं असे हे लामण दिवे. स्वधर्माचा आदर करत इतर धर्मांचाही आदर करावा हा संदेश कृतीतून देणाऱ्या, आपल्या विचारांवर आणि कृतींवर ठाम असणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण जपण्याचा अट्टहास धरणाऱ्या माननीय सौ अंजुम तारीश अत्तार. स्वतःच स्वतःचे गुरु व्हा हा मंत्र विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या, स्वयंशिस्तीचे बाळकडू विद्यार्थ्यांना देणाऱ्या, निरंतर शिक्षण प्रक्रियेत मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या, अनुभवांना भिडण्याची वृत्ती असणाऱ्या माननीय सौ वैशाली गेडाम चालकुरे. गोड गळ्याच्या आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या, आपल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या, वाचन छंद जोपासतानाच लेखणीतूनही विचारधारा प्रवाहित ठेवणाऱ्या, निराळ्या स्वप्नांचा ध्यास घेऊन त्या पूर्णत्वास नेणाऱ्या माननीय दीपा प्रकाश माणेबोरकर. अवघड वाटणाऱ्या गणित विषयाला सोपं करण्याचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्याच आयुष्याचं गणित सोपं करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे, स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतःचे ॲप तयार करून ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत देऊ करणारे गणितातील जादूगार माननीय विजय भोलाजी शिंदे. शिक्षण हाच धर्म आणि विद्यार्थी हेच आपलं दैवत मानणारे, शाळा आणि विद्यार्थी विकास हाच ध्यास घेऊन निष्ठेनं काम करणारे, राज्यभरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे मोफत मार्गदर्शन करणारे ध्येयवेडे असे आदर्श गुरु माननीय तारीश अब्बास अत्तार. सुंदर अक्षराचा दागिना लाभलेले, विज्ञाननिष्ठा आणि पर्यावरण प्रेम इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारे, प्लास्टिक बॉटल ब्रिक्स बनवून पर्यावरणाचा समतोल साधतानाच विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद देणारे अंतर्बाह्य शिक्षक माननीय सुशांत संभाजीराव निकम. बुद्धिबळ या खेळातून विद्यार्थ्यांच्या गणिती क्रिया, व्यक्तिमत्व विकास, आनंददायी शिक्षण, एकाग्रता वाढ, विचारपूर्वक निर्णय क्षमता इत्यादी गुणांचा विकास करणारे आणि 64 घरांचा राजा असलेले व्यक्तिमत्व माननीय प्रमोद मोहन परदेशी. गडकिल्ल्यांच्या भेटीतून शिवरायांच्या इतिहासाची ओळख करून देणारे, काळानुरूप बदलताना विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रमांचा खजिना खुला करणारे, कर्तृत्वाचं असीम आकाश विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवणारे माननीय अविनाश ज्ञानदेव कोडोले. कृतींमधून नवे विचार पेरणारे, लिहिते व्हा हा संस्कार मुलांच्या मनावर करणारे, मुलांच्यात प्रतिभेचा आविष्कार रुजवणारे, पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे, संगीतावर प्रेम करणारे आणि विवेकवादाची कास धरणारे माननीय गोविंद केरबा पाटील कोनावडेकर. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजीत सहभागी होऊन विद्यापीठातील तलवारबाजीत सुवर्णपदक मिळवणारे, आपल्या विद्यार्थ्यांना तलवारबाजीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळवणारे आणि खूप मोठी स्वप्ने कवेत घेऊन वाटचाल करणारे, नवा इतिहास घडवू पाहणारे माननीय दीपक अंकुश क्षीरसागर. बालमनांच्या मनामनात बसलेलं अंधश्रद्धेचं भूत काढण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवांची जोड देणाऱ्या, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञान प्रसारासाठी कार्य करणाऱ्या, काव्यातून दिव्यानंद निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना लिहिते करणाऱ्या आणि नवी पेरणी करण्यासाठी सदैव सिद्ध असलेल्या माननीय पुष्पा जयगोंडा पाटील. धवल चारित्र्य, निष्कलंक हात, उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या, कुठल्याही पुरस्काराच्या मोहात न पडता अत्यंत निष्ठेनं काम करणाऱ्या सेवाव्रती माननीय सुमती बाबूराव फडकेबाई. काळजातील अपार तळमळ आणि कामावरील निष्ठा यांच्या बळावर जंबू अण्णांची शाळा घडवणारे, विचारांचं देखणेपण आपल्या कामातून दाखवून देणारे माननीय जंबू सत्यापा कुंभार गुरुजी. सच्चेपणा, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, कामावरील अढळ निष्ठा आणि नम्रता अशा गुणांनी परिपूर्ण असलेले
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री शंकरराव रामचंद्र नागे गुरुजी. कलेतून आत्माविष्कार, नवनिर्मितीची जादू मुलांच्या मध्ये निर्माण करणारे, खेड्यापाड्यातील गोरगरीब लेकरांना प्रेरणादायी सिनेमा दाखवून प्रेरणेचा प्रकाश पेरणारे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं झाड लावणारे, शिणीमावाला माणूस म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय मिलिंद बाबासाहेब यादव. कामाचं नेटकं आणि शिस्तबद्ध नियोजन करून वेळेवर अंमलबजावणी हेच यशाचं गमक स्वतःच्या कृतीतून शिकवणारे, प्रसंगी व्याजानं पैसे घेऊन विद्यार्थ्यांना जगवणारे, कर्मवीर अण्णांचे वारसदार असलेले संवेदनशील आणि हाडाचे मास्तर डॉक्टर श्रीपाद पांडुरंग जोशी. निसर्ग, प्राणी आणि वनस्पती सृष्टीचं रहस्य जाणून घेण्यात अख्खं आयुष्य वेचणारे आणि मिळालेलं ज्ञान विद्यार्थ्यांना, शिक्षकांना निस्वार्थ भावनेनं वाटणारे, गुरुजी या पदाला मोठा सन्मान मिळवून देणारे, निसर्गाचं वाचन करण्यासाठी प्रचंड निरीक्षण आणि दांडगा अनुभव हेच अमूल्य धन लाभलेले निसर्ग विद्यापीठ म्हणजेच प्राध्यापक सुरेश आप्पासाहेब गायकवाड. विद्यार्थ्यांना समजेपर्यंत शिकवा असं भावी शिक्षकांना तळमळीनं सांगणारे, मोत्यांसारखे अक्षरधन लाभलेले आणि प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिकवणारे, आपला प्रत्येक विद्यार्थी उत्तम शिक्षक व्हायला हवा, त्याचे काम हीच त्याची खरी ओळख असायला हवी असा ध्यास बाळगणारे, शाश्वत सुगंधी फुलाप्रमाणे सदा सर्वदा आनंद वाटणारे माननीय NK फडणीस सर. कामावरील निष्ठेमुळे एक वेगळी प्रतिभा लाभलेले, आपल्या कामाच्या मोबदल्यातील काही भाग नियमितपणे गरजू मुलांसाठी ठेवणारे, राज्याला दिशादर्शक उत्कृष्ट परिपाठ आराखडा देणारे आणि प्रत्येक पदावर निस्वार्थी वृत्तीने काम करणारे असे असामान्य कर्तृत्व लाभलेले माननीय संपतराव महिपतराव गायकवाड साहेब. जे हात इतरांना अत्तर लावतात त्यांचे हात सुगंधित होतातच या विचारानं सुगंधित झालेले लामण दिवे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी स्वतःला जोडून काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी जणू अमृत संजीवनी ठरावी. पण केवळ शिक्षकच नाही तर सर्व वाचकांना जीवन जगताना पूर्णत्वाची ओढ लागण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ उमगण्यासाठी प्रकाशमार्ग ठरेल असा विश्वास वाटतो. म्हणूनच लामण दिवे प्रत्येकानं वाचायलाच हवं.